अमरावती लोकसभा क्षेत्रातनं काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवार नवनीत राणा यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला। यावेळी कुणाची लाट नसून आपला विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया नवनीत कौर राणा यांनी व्यक्त केली। त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेंद्र कुमार आकोडे यांनी। काँग्रेस राष्ट्रवादी समर्थित नवनीत राणा यांनी आपला नामांकन अर्ज आज दाखल केला आहे। ते आपल्या सोबत आहे। त्यांच्याकडून मला सांगा, कुठले विकासाचे मुद्दे घेऊन आपण नामांकन अर्ज दाखल केला आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात? बरेचसे मुद्दे आहे। ज्या जिल्ह्यामध्ये संतांच्या विचारावर चालणारा हा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जे खासदार आहे ते बाहेरचे येऊन आमच्या जिल्ह्यामध्ये आले आहे आणि म्हणून त्यांना आमच्या जिल्ह्याचे लोकांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल काही आपुलकी नाही आहे, युवकांच्या रोजगाराबद्दल काही आपुलकी नाही आहे आणि त्या विषयाला घेऊन मी माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी या मैदानात उतरली आहे। कोणाचा विरोध न करताना जिल्ह्याचे विकासासाठी भांडण्यासाठी या मैदानात उतरली आहे। म्हणून माझं महत्त्व आणि माझं इम्पॉर्टन्स जर कोणतं या इलेक्शनमध्ये आहे तर तो नुसतं विकास, महिलांचे रोजगार, युवकांचे रोजगार, शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी होणं आणि माझे जिल्ह्याला हा स्मार्ट खरे अर्थांनी बनवण्यासाठी या मैदानात मी उतरली आणि तो मुद्दे मी घेऊन या मैदानात मार्चात घेतली। प्रत्यक्षपणे या निवडणुकीमध्ये आपण आपले प्रतिस्पर्धी कोणाला मानता? मी त्यांना मानतच नाही। ज्यांच्यासोबत माझी लढाई आहे, लढत आहे, त्यांना असं वाटतं की त्यांच्यासोबत लढत आहे। हा त्यांच्यासोबत लढत नाहीये, फक्त जे वरचे आहे त्यांच्यासोबत माझी लढत आहे आणि हे जर एकट्या लढल्या तर यांचं डिपॉझिट मॅक्सिमम मिनिमम जाऊ शकते हे त्यांनाही सुद्धा माहीत आहे। म्हणून कोणाची फोटो बडा करायची, मोठा करायची आणि कोणाची बिलकुल गायब करायची बॅनरवरून त्यांना हे चांगल्या पद्धतीने माहीत आहे की कोणाचे भरोसे ते निवडून लढत आहे। जर त्यांनी कामं केली असते तर त्यांचे फोटो मोठे झाले असते। त्यांना स्वतःवर विश्वास नाही आहे, स्वतःच्या विकासावर विश्वास नाही आहे, म्हणून ते दुसऱ्यांचा आधार घेऊन या मैदानात परत एकदा तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहे। तर यावेळी त्यांना सांगू इच्छितो की यावेळी कोणाची लाट नाही, यावेळी अमरावतीमध्ये विकासाची लाट चालणार आहे। म्हणून त्यांनी घाबरून आणि चांगल्या पद्धतीने घरी बसल्या तर खूप चांगला बुजुर्ग आहे, त्यांनी आशीर्वाद द्या आणि त्यांची मुलगी म्हणून मी मैदानात काम करणार। यावेळी या निवडणुकीमध्ये कुणाची लाट नाही, त्यामुळे आपला विजय मात्र निश्चित आहे असं स्पष्ट मत नवनीत कौर राणा या ठिकाणी त्यांना व्यक्त केलं आहे। कॅमेरामन सचिन सुरेंद्र कुमार आकोडे, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।